माइलस्टोन चित्रपटांच्या माध्यमातून प्राजक्ताच्या वाट्याला का येत नव्हता? म्हणजे गटातटाच्या राजकारणात नव्हती म्हणून या सगळ्याला वेळ लागत का? तू लहानपणापासूनच अशी फायटर आहेस की परिस्थिती हे सगळं शिकवत गेली? की मराठी माणूस मी आधी आहे आणि मग मी मराठी कलाकार आहे. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत आदिशक्ती या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आज आदिशक्तीमध्ये सहभागी झालेली आपली एक मैत्रीण फार खास आहे. ती प्राजक्त राज आहे. ती उत्तम डान्सर आहे, यशस्वी उद्योजिका आहे आणि अर्थातच ती फुलवंती सुद्धा आहे. नव्याला खरं तर वेगळं काही ओळख करून देण्याची गरज नाही आहे. ती आहे फुलवंतीच्या निमित्तानं घराघरात पोहोचलेली आणि सगळ्यांच्या मनावर सध्या अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता, तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद लाघवी. मी तुला फुलवंतीच म्हणते प्राजक्ता, कारण फुलवंती म्हणून घराघरात तू पोहोचलेली आहेस. मग ते सोशल मीडिया असू दे, इन्स्टा असू दे, फेसबुक असू दे, अगदी टी व्हीवर सध्या फुलवंती धुमाकूळ घालतंय. कशी भेटली ही फुलवंती तुला? मी भरतनाट्यम नर्तिका आहे. लहानपणापासून भरतनाट्यम शिकत आली आहे. तेव्हापासून मनात होतं की आपण नाचावर बेतलेला सिनेमा केला पाहिजे. अच्छा. आणि त्या दृष्टीने मग माझा शोध सुरू झाला जेव्हा मी अभिनेत्री झाले. की मी नाचले डेफिनेटली चित्रपटांमध्ये, परंतु नृत्य केंद्रस्थानी नव्हतं आणि नृत्य आणि स्त्री भूमिका केंद्रस्थानी असली पाहिजे असा एक वेगळा अट्टहास होता. आणि इस्पेशली ती स्त्री खंबीर पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, तिचं काहीतरी म्हणणं पाहिजे, असं काहीतरी व्यक्तिमत्व असलं पाहिजे. सो अशा 2-3 महत्त्वाच्या ठळक गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टी मला फुलवंती या पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीमध्ये सापडल्या. त्यांची ही कादंबरी अजरामर अशी फुलवंती नावाची, ज्यामध्ये सगळं एकवटलंय. म्हणजे उत्तम कथानक आहे. तुम्ही कथा ऐकून तुम्हाला आवडेल. म्हणजे मी तर काय म्हणू, अशा हृदयात घर करेल अशी कथा आहे, जी टीझर ट्रेलरमध्ये कळलेली नाही अजून कथा. चित्रपट बघतानाच तुम्हाला कळणार आहे. सो अतिशय उत्कृष्ट, सगळ्यांच्या मनाला भिडणारी अशी कथा, असे प्रसंग, अतिशय इमोशनल, सहकुटुंब सहपरिवाराने पाहावेत असे प्रसंग आहेत आणि धारधार टोकदार संवाद आहेत प्रवीण तरडेंचे आणि भव्य दिव्य सेट्स आहेत. आम्ही पेशवाई काळातला हा सिनेमा आहे, त्यामुळे पिरियड फिल्म आहे, हिस्टॉरिकल फिल्म आहे. आपण एक 200 वर्ष मागे जातोय आणि त्या काळातला हा सिनेमा असल्यामुळे भव्य दिव्यता, पेशवे दरबार, दिल्ली दरबार आणि असा मराठी संस्कृती, तेव्हाचा थाट माट असं सगळं आहे. त्यानंतर कलाकारांची फौज आहे. प्रसाद ओक, मंगेश देसाई, चिन्मयी सुमित, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी, निखिल राऊत, सविता मालपेकर, अशी मांदियाळी आहे. आणखी बरेच कलाकार आहेत ज्यांची मी नावं विसरते आता. तर एवढ्या कलाकारांची फौज आहे आणि सगळ्यांचे कॅरेक्टर्स, सगळ्यांनी केलेला अभिनय एकदम तुफान आहे. दिग्दर्शिका आहे स्नेहल प्रवीण तरडे. तिथे सुद्धा मी स्त्री शक्तीचा जागर केला आहे असं मी म्हणेन. प्रवीण सरांचं असं म्हणणं होतं की हे कथानक मी लिहितो, माध्यमांतर करतो, मी चित्रपट लिहितो, परंतु ही एका बाईची कथा आहे, बाईच्या स्वाभिमानाची, तिच्या अस्तित्वाची कथा आहे. तर ती एका बाईनं मांडलं ते सगळं कथानक, तर त्याला एक वेगळी उंची ती कथा गाठेल. तर मला ते पटलं. तशी मी महिला राजच्या एकदम फॉरच आहे, म्हणजे त्यामुळे मी, आणि म्हणून तू आज आमची खास गेस्ट. सो स्नेहल प्रवीण तरडे दिग्दर्शिका आहे आणि तिने एक महत्त्वाची भूमिका सुद्धा साकारली आहे. आणि गश्मीर महाजनी हा माझ्या अपोजिट शास्त्री बुवांच्या भूमिकेमध्ये आहे. त्यांनी सुद्धा एकदम चोख काम केलं आहे. सो माझा शोध एक होता कथेचा, नर्तिकेची कथा असावी आणि एक स्ट्रॉंग पात्र भूमिका असावी. आणि असा शोध सुरू झाल्यानंतर मला ते सापडलं आणि मग सगळी ही माणसं मला जोडली गेली. जेव्हा तू संहिता पहिल्यांदा वाचलीस, तुझ्याकडे जेव्हा संहिता आली तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? कारण एक तर जसं तू उल्लेख केलास की टोकधार अशी वाक्यरचना, त्याच्यातले तुझे डायलॉग्स आणि ती तुझी नजर त्या ट्रेलरमधली
ती अतिशय भेदक आहे प्राजक्ता. म्हणजे आता मी तुझ्याकडे बघतीये आणि तेव्हाची प्राजक्ताची ट्रेलर मधून बघितलेली आहे, ड्रास्टिक चेंज आहे. हो हो हो, तो अभिनय आहे ना. हो, पण तो आपण म्हणतो ना की तो आत आत असतो, पण संहितेने एक वेगळा साथ चढतो. येस येस, ॲब्सोल्युटली. मी फुलवंतीशी खूप रिलेट करते. अतिशय कलाकार असल्यामुळे शृंगारिक, मादक, अतिशय मवाळ, चार्मिंग अशी ती आहे. परंतु तिला जर कोणी डिवचलं तर मग मग राडा. तिच्या स्वाभिमानाला डिवचलं किंवा तिच्या वाटेला कोणी उगाचच गेलं तर ते मलाही खपत नाही आणि फुलवंतीलाही खपत नाही. आणि त्यामुळे जी भेदक नजर दिसते तिच्या, ती एक भारतभर कीर्ती असलेली नर्तिका आहे जी पेशवे दरबारात येते, पेशव्यांच्या दरबारात नृत्य सादर करायला. तिथे तिला भेटतात व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री अर्थात कश्मीर महाजनी. आणि तिथे असं काहीतरी घडतं की तिला त्याचा राग येतो आणि तिथे युद्ध पेटतं त्या दोघांमध्ये आणि पैज लागते, आव्हान देतात एकमेकांना दोघेही. आणि इतकं मोठं आव्हान आहे की कोणाचं तरी एकाचं आयुष्य बेचिराख होणार आहे जो हरेल तो. तरी देखील दोघेही एक्सेप्ट करतात. पेशव्यांच्या दरबारात हा सगळा राडा चालू आहे आणि पेशवे आपले बिचारे काय आता मी करणार, डोक्याला हात लावून बसलेत. आणि कलेचं प्रतीक मी आहे आणि बुद्धिमत्ता चं प्रतीक कश्मीर आहे, शास्त्री बुवा आहेत. तर कला आणि बुद्धिमत्तेचं भांडण आहे, पैज आहे, आव्हान आहे. आता ह्यात कोण जिंकणार, कोणाचं पारडं उजवं ठरणार, हा चित्रपट आहे. आणि त्यामध्ये आणखी अशा गोष्टी आहेत की ज्या मराठी संस्कृती किंवा शास्त्री बुवांची पत्नी, तिचं एक वेगळं म्हणणं आहे, पेशवे त्यांचं एक म्हणणं आहे, पुणेकर त्यांचं एक म्हणणं आहे. आणि शेवटाला तर कथा अतिशय वेगळाच कळस गाठते आणि कोण जिंकलं हरलंच्या पल्याड जाते. तर अशी अतिशय उत्कंठावर्धक अशी ही कथा आहे. तर त्याच्यात तिचं जे भांडणं आहे ते पैज लागणं जे आहे, कारण पेशवे दरबारात तो त्यांचा शास्त्री बुवा पेशव्यांच्या दरबारीच आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी त्याचं फोर्टे आहे, त्याचं घर आहे. ही बाहेरून आली आहे ना नाचायला, त्यामुळे त्या सगळ्यांच्या विरोधात तिला ठाकायचंय, त्या पेशव्यांच्या दरबारात त्याला चॅलेंज द्यायचंय. त्याच्यामुळे तिचा ऑरा की तिचं म्हणणं तितकं स्ट्रॉंग नसेल तर तिला लगेच उचलून बाहेर काढतील हाताला धरून, रादर काढायचाही प्रयत्न करतात. त्यामुळे या सगळ्यांच्या दरबारातल्या सगळ्यांची तोंड बोलती बंद करण्यासाठी तिला ते दुर्गेचं रूप घ्यावं लागतं. आणि मग ती जो आवाज लावते तो आवाज तू बघतीयस आणि त्याला तू भेदक म्हणतेस. तर दॅट वॉज मॅन्डेटरी. मला हे खूप गोष्ट आवडली आहे ना की ती स्वतःच्या अभिमानासाठी, स्वाभिमानासाठी लढा देणारी मुलगी आहे. तुझ्यासारखी. हो, माझ्यासारखी. मला पण आवडतं. मला अन्याय करायला आवडत नाही आणि सहन करायला आवडत नाही. फुलवंती घडत असताना मग ती संहितेपासून ते अगदी मोठ्या स्क्रीनवर फुलवंती येईपर्यंत प्राजक्तानं स्वतःवर कशी मेहनत घेतली. जरी फुलवंती ही प्राजक्ताच्या अतिशय जवळ असली तरी अगदी डान्स स्टेप असणं, त्याच्यातले ती शब्दफेक असणं, ती करारी नजर असणं किंवा सगळ्यांना पुरून उरणारा तो आवाज, जी प्राजक्ता आम्हाला बऱ्याचदा दिसते की प्राजक्ताची देहबोली ही करारी आहे पण प्राजक्ताचा आवाज अतिशय मृदू आहे. तर त्यावर प्राजक्ताने कशी, म्हणजे तो सगळा प्रवास कसा होता तो जाणून घ्यायला आवडेल. त्यासाठी मी काय तयारी केली तर मी फक्त कथेशी प्रामाणिक राहिले आणि वारंवार कादंबरी आणि संहिता वाचत राहिले. म्हणजे इतकी वाचली की मला आता समोरच्याचे पण डायलॉग्स पाठ आहेत. इतके वेळा आत्तापर्यंत पोस्ट प्रोडक्शनच्या निमित्तानं डबिंग, साऊंड डिझायनिंग पासून ते सगळ्याच DI वगैरेच्या गोष्टींमध्ये मी पूर्णतः इन्व्हॉल्व्ह होते. त्यामुळे इतके वेळा बघितली गेली आहे फिल्म की आता पाठ आहे, सबंध फिल्म पाठ आहे, फ्रेम नंतर कुठली फ्रेम येते ही पाठ आहे. सो ते शूटिंगच्या वेळेसही तेव्हा ती अवस्था होती की मला माहिती होतं की समोरच्याचं वाक्य, मग त्याचं वाक्य, मग त्याचं आहे, मग परत माझं आहे, मग ह्याचं आहे, मग त्याचं आहे, मग परत माझं आहे, हे पाठ होतं. सो मला वाटतं संहिता तुम्हाला सगळ्यात मोठं मार्गदर्शन करते. तोच आत्मा आहे, गाभा आहे सबंध चित्रपटाचा. त्यामुळे मी त्याच्याशी प्रतारणा करणे आणि त्याच्याशी अतिशय प्रामाणिक राहते. रादर प्रवीण सर सुद्धा पूर्ण वेळ सेटवर ते संवाद लिखत आहे चित्रपटाचे, पूर्ण वेळ ते कादंबरी घेऊन फिरत होते सेटवर. सो ते प्रत्येक वेळी वाक्य सीन झाल्यानंतर चेक करायचे की कादंबरीमध्ये काय म्हटलं गेलंय.
बरोबर बोललो ना मी, उत्स्फूर्त, पण मी काय ॲडिशनली वेगळा संवाद नाही दिलाय ना, कादंबरीशी निष्ठा आहे ना आपली. सो आम्ही सगळेजण सतत कादंबरीला फॉलो करत होतो. आणि मला असं वाटतं की बाकी मग मी स्वतः काही सीन शूट करायचे, स्वतःचे परफॉर्मन्स बघायचे. हे माझं एक ॲक्टर म्हणून चालू असतं, ते सगळ्याच प्रोजेक्ट्स चालू असतं. चालण्याची मी खूप प्रॅक्टिस केली, कारण जसं तू म्हणालीस की तशी मी एक अतिशय स्ट्रॉंग मुलगी आहे, अतिशय करारी आहे. त्यामुळे माझ्या चालण्यामध्ये अशी काय म्हणतात शृंगार वगैरे हे नाही आहे जे अपेक्षित होतं. किंवा कंबर हलवणं मला खूप अवघड गेलं, कारण मी भरतनाट्यम डान्सर आहे आणि लावणीमध्ये कंबर म्हणजे हेलो मस्ट आहे. मला त्याची प्रॅक्टिस करायला लागली. मी नर्तिका जरी असले तरी देखील खूप दिवस माझा स्टॅमिना नव्हता, खूप गॅप पडली होती. अभिनेते झाले की सगळेजण आळशी होतात ना, त्यामुळे नृत्य साधना माझी मिस झाली होती. तर स्टॅमिनासाठी मला खूप काम करायला लागलं. रोज सकाळी उठायचे, उठले साडी नेसून मी भरतनाट्यम नाचायला जायचे. 1-1.5 तास रोज रियाज केला मी. गेले अनेक दिवस प्राजक्ता या इंडस्ट्रीमध्ये असताना प्राजक्ताला तशी एक छान फिल्म ही नेहमी चार्मिंग किंवा अशी तिच्या स्वभावाची वाटायला येत नव्हती. तर ते असं का घडत होतं, काय आहे त्यामागचं कारण, किंवा प्राजक्ता ही नेहमीच एक ठाम भूमिका घेणारी स्त्री आहे आपण म्हणूया. स्वतःच्या जिद्दीवर आज प्राजक्तानं बरंच काही कमावलंय आणि बरंच काही देऊही करतेय. फुलमंती सुद्धा तू तुझ्या हिमतीवर मिळवलीस. तू फुलमंतीला आपलंसं केलंस आणि आज फुलमंती अवघ्या महाराष्ट्राला आपलंसं करतेय. अशी ही फुलमंती तू मिळवण्यापूर्वी मात्र असंख्य संहिता तुझ्याकडे येऊन गेलेल्या असतील अनेक चित्रपटांच्या, पण तो माइलस्टोन चित्रपटांच्या माध्यमातून प्राजक्ताच्या वाट्याला का येत नव्हता? म्हणजे कुठं काही गणत होतं का, की प्राजक्ताकडून इंडस्ट्रीची काही वेगळी अपेक्षा होती का, की प्राजक्ता, थेट विचारते मी, गटातटाच्या राजकारणात नव्हती म्हणून या सगळ्याला वेळ लागतोय किंवा लागला रादर? सगळ्याच गोष्टी थोड्या प्रमाणात आहेत. सगळ्याच गोष्टी मी कशालाही नाकारणार नाही, कारण एक गोष्ट कारणीभूत नसते एका डिसिजनला किंवा एका हॅपनिंगला. सो सगळ्यात थोड्या बहुत प्रमाणात सगळ्या आहेत. आणि काय मी दिसायला अशी नाही आहे, मी दुर्गा नाही दिसत. मी अतिशय शांत, गोड, अशी चबी, हसणारी, हास्यजत्रेमुळे. त्यामुळे कन्फ्युजन होतं. मी जी आहे आणि मी जी अपिअर होते यामध्ये खूप डिफरन्स आहे. आणि इन जनरलच आहे ना, जे मी सिनेमे केले ते काही कारणांमुळे तितके गाजले वाजले नाहीत. मग ते आपल्या हातामध्ये नाही आहे. म्हणजे चांगले सिनेमे झालेच की, म्हणजे अंकुश दादांबरोबरचा एक सिनेमा होता लॉकडाऊन, तो खूप सुंदर होता. पावनखिंड अर्थात चालला, पण त्याच्यात माझी भूमिका छोटी होती. किंवा असे अगणित सिनेमे. तर मला असं वाटतं की हे देवाचं प्रयोजन आहे की हिला काम तर द्यायचं, हिला प्रसिद्धी तर द्यायची, प्रेम तर द्यायचंच प्रेक्षकांचं, पण हिला असं काहीतरी द्यायचं नाही ज्यासाठी ती झुंजेल आणि स्वतःचं काहीतरी निर्माण करेल. जर मला ते आधी मिळालं असतं ना, तर मी निर्माती म्हणून फुलवंतीला हातच घातला नसता. खरंय. आय वुड हॅव बीन व्हेरी मच हॅपी इन माय ओन झोन. ते मी तेच करत राहिले असते, कारण काय करायची गरजच नाही ना, येत आहे समोरून. काहीतरी मिसिंग आहे म्हणूनच आपण काहीतरी करायला घेतो. सो आता या घडीला मी याबद्दल आहे ना रिग्रेट नाही करत. या घडीला आय एम व्हेरी ग्रेटफुल. मी कृतज्ञ आहे की माझ्या आयुष्यात अशा भूमिका आल्या नाहीत, म्हणून मी आज निर्माती म्हणून हे सगळं उभं केलं, पेलवलं आणि प्रेक्षकांसमोर आणते. जर मी सुखी समाधानी झाली असते तर मी याच्यात पडले नसते, फॉर शुअर. तू लहानपणापासूनच अशी फायटर आहेस की परिस्थिती हे सगळं शिकवत गेली? परिस्थिती मी पुढे गेलं तुझं बालपण? मी तशी पुण्याची, आणि त्यानंतर कॉलेज संपल्यानंतर मग मी मुंबईला आले. पण त्याच दरम्यान एक आफ्टर माय टीन एज मग माझा एक फार असा झंझावती आयुष्य माझं सुरू झालं. तर त्या दरम्यान मी खूप शिकले. मुंबईला एकटी राहिले. इथे इंडस्ट्रीत वावरताना मी अनेक गोष्टी शिकले, अजूनही शिकते. असं मी म्हणतच नाही की आता आपल्याला जमलंय, नाही. डे बाय डे नवीन नवीन गोष्टी सामोर येतात आणि सिच्युएशन बदलत राहते, माणसं बदलत राहतात.
कॉम्बिनेशन होत राहतं. त्यामुळे सातत्यानं नवीन गोष्टी अजूनही माणसांशी टॅकल करण्यापासून त्या चित्रपट निर्मिती करतानाच्या अनेक टेक्निकल गोष्टींपर्यंत अगणित गोष्टी मी अजूनही शिकते. पण मला असं वाटतं की आड्यात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. बरोबर. सो कुठेतरी ते होतं, त्याला एक पिन बसली म्हणून मग ते खवळून उठलंय असं मला वाटतं इन जनरल. प्राजक्त राजचा पण जन्म असाच झाला की म्हणजे नाही, प्राजक्त राजला काही मी खवळून वगैरे उठले नाही. तेव्हा अतिशय प्रांजळ भावना ही होती की मराठी दागिने इमिटेशन फॉर्ममध्ये बनत नाहीत, ते आपण बनवले पाहिजेत. कारण जोपर्यंत ते इमिटेशनमध्ये येत नाहीत तोपर्यंत सगळ्यांना परवडेल अशा किमतीमध्ये ते येत नाहीत. आणि मग त्याची पब्लिसिटी किंवा त्याचा झोन येत नाही, ट्रेंड येत नाही. त्यासाठी ते इमिटेशनमध्ये पाहिजेत. फक्त सोने आणि चांदीमध्ये असून फायदा नाही. आणि महाराष्ट्रात इनफॅक्ट मी सांगेन की एक चांगल्या प्रतीचे इमिटेशन दागिने घेऊन येणारा पहिला ब्रँड आमचा आहे. प्राजक्ता ही प्रत्येक वेळी आम्हाला रिस्क घेताना दिसली आहे. होय. मग ती रिस्क चित्रपटांच्या बाबतीत असू दे, एकेकाळी हास्य जत्रेचं अँकरिंगच्या बाबतीत असू दे, प्राजक्ताला मुळात रिस्क घेणं आणि त्याच्यावर काय म्हणतात त्याला तापल्याशिवाय सोनं लकाकत नाही, तसंच काहीच प्राजक्ताचं आयुष्य आहे. ॲब्सोल्युटली आहे. आणि जर कलाकार म्हणून या क्षेत्रात असताना जर धाडसी निर्णय आणि रिस्क घेतली नाही, तरुण असताना घेतली नाही, तर मग कधीच नाही कधीच होणार नाही. जोपर्यंत तुम्हाला मी पडले तरी हरकत नाही, परत उभी राहण्याची माझ्यात धमक आहे हे वाटतंय, तेव्हाच तर ती रिस्क घेतली जाते. ऑल्सो रतन टाटांचं एक वाक्य आहे जे मला फार आवडतं. आय टेक द डिसिजन फर्स्ट अँड देन आय मेक इट राईट. ओहो, ग्रेट. सो निर्णय घ्या आणि एक्झिक्यूट करा, मग बघूया मग तो बरोबर कसा करायचा हे आपण करत जातो, शिकत जातो. ह्या काही वाक्यांनी माझ्या आयुष्यावर खूप परिणाम केला आहे. त्यामुळे मी नेहमी मनात आलं काय म्हणतील लोक, अरे काय अभिनय सोडून बाकी सगळ्याच धंदे करते ही, अभिनयाकडे दुर्लक्ष होत आहे. ठीक आहे, हरकत नाही, मग अभिनयाचं मी आणते बघा. सो पण मला त्यावेळेस वाटलं की मराठी माणूस मी आधी आहे आणि मग मी मराठी कलाकार आहे. क्या बात आहे. है ना. तर आपण मराठी आहोत यासाठी आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे. आणि ते कलाकार आणि कलेशी निगडीतच आहे. म्हणजे मी आहे ना, कला हे फक्त एक झोन बघत नाही, फक्त नृत्य, फक्त अभिनय, फक्त अँकरिंग नाही, हे सर्वांगीण आहे. म्हणून तर मग लेखन होतं, म्हणून तर मग संगीताशी निगडीत काहीतरी होतं, नृत्याशी रिलेटेड होतं, निर्मितीशी रिलेटेड होतं. मला असं वाटतं की कलेच्या सगळ्या प्रांतामध्ये मी वावरलं पाहिजे. हे स्वच्छंदी जगणं प्रत्येकीला आलं पाहिजे ना, प्रत्येकीच्या वाट्याला हे स्वच्छंदी जगणं आलं पाहिजे. टू सर्टन लेवल सगळ्यांना जमलं पाहिजे. खरंय. मी म्हणत नाही एवढं माझ्या इतकं हेवायर जगा तुम्ही, कारण आय एम अ व्हेरी फ्री सोल अँड व्हेरी इंडिपेंडेंट. मधुवंता कुलकर्णी, तिनं आम्ही मालिका जेव्हा एकत्र करत होतो जुळवणी रेशीम गाठी, तेव्हा ती मला म्हणाली की तू इंडिपेंडंट व्यक्ती म्हणून जगणार आहेस, मला दिसतंय तुझ्यात ते आहे, तुला खूप फ्रीडम लागतो, तुला खूप एकांत लागतो, यू लव्ह युअर ओन कंपनी. असं जर असेल ना तर मग तुला दुसऱ्यांनी निर्णय दिलेले पटणार नाही प्राजक्ता. मग एक काम कर, तुझ्या खात्यात किमान 10 लाख रुपये पाहिजेत, स्वतःचं हक्काचं घर पाहिजे आणि तुझी स्वतःची एक 4 व्हीलर पाहिजे. या 3 गोष्टी पाहिजेत, मग तू खऱ्या अर्थाने इंडिपेंडंट आहेस फायनान्शियली, मेंटली. म्हणजे मग तू स्वतःचे निर्णय स्वतःच्या आयुष्यातले स्वतः घेऊ शकते. मग तुझ्यावर इतर लोक लादणार नाहीत निर्णय. आणि ते इतकं घट्ट बसलं माझ्या डोक्यात खेळा ठोकल्यासारखं की येस ये तो हम करेंगा. तीही किती छान लिहिते. हो बाप रे, अगेन अ व्हेरी स्ट्रॉंग वुमन, व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग वुमन. अगदी शेवटचा सवाल प्राजक्ता, फुलवंतीच्या निमित्तानं एक निर्माती म्हणून यशस्वी तू वाटचाल करतेस. फुलवंतीनंतर अनेकांच्या अपेक्षा उंचावल्यात, आता काय? मी अजून म्हणणार नाही की यशस्वी, कारण आता परीक्षा आम्ही पेपर सोडवलाय, परीक्षेचा निकाल लागायचा आहे 11 ऑक्टोबरपासून. पण चाचणी परीक्षा तर पास झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण ट्रेलर, टीजर, गाण्यांना अप्रतिम असा रिस्पॉन्स मिळतोय. कालच मला कळलं की आम्ही यूट्यूबवर ट्रेंडिंगवर आहोत. मदन मंजिरी नंबर 1 आहोत शॉर्ट्समध्ये. त्यानंतर आमचा ट्रेलर यूट्यूबवर होल प्लॅटफॉर्मवर नंबर 4 ट्रेंड करतोय, विच इज अ व्हेरी
ह्यूज थिंग अँड व्हेरी कमेंडेबल. तर प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतंय आणि मराठी संस्कृती आणि पेशवे काळ आम्ही घेऊन आलो उत्तम कथानकासहित आणि उत्तम कलाकारांच्या मांदियाळीसहित. त्यामुळे असं वाटतं पेपर बरा सोडवला आहे. 11 तारखेला कळेल, त्यानंतर मी म्हणेन की हो आम्ही यशस्वीपणे हे सगळं पार पाडलं. आणि जर यशस्वीपणे पार पाडलं तर सगळ्यात माझ्या प्रोडक्शन हाऊसचं नाव शिवोहम आहे. म्हणजे जरी मी शक्तीचं रूप असले तरीसुद्धा शिवाशिवाय ती अर्धवट आहे असं मला वाटतं. सो मी शक्ती आहे आणि मी म्हणते की मी शिव आहे. शिवोहमचा अर्थ तो होतो, शिव अधिक अहम म्हणजे शिवोहम, मी शिव आहे. सो मला एक शिवाचं मंदिर बांधायची इच्छा आहे. हां, जर आम्ही एक एक्सपेक्टेड बिझनेस करतोय आणि डेफिनेटली जर त्यातून अर्निंग आहे तर सगळ्यात आधी मी ते करणार आहे. सगळ्यात कारण तिथे जागा आहे. ते कर्जतला असेल कारण तिथे जागा आहे. आणि चला मी तीही बातमी काढून घेतली. आणि फुलवंती अनेक अडचणींमधून गेली, खूप चढ उतार आले फुलवंतीच्या आयुष्यात. गेली 2-2.5 वर्ष हे प्रोजेक्ट चालू आहे आणि लिखाण बेसिसवर तर गेले 3-3.5 वर्षांपासून चालू आहे. तर ह्या 3.5 वर्षांमध्ये मध्यंतरी मी अशी कंटाळले, थकले, दमले की यार नाही होते हे. मेल शॉव्हिनिझम आहे, मेल शॉव्हिनिस्ट इंडस्ट्री आहे. यामध्ये तुला उभं राहणं आणि उभं राहताना सगळ्यांचा सपोर्ट मिळणं फार अवघड आहे. किती करशील, थकशील एका पॉईंटला. सो मी बरेचदा गिवअप करायचे मध्येच की जाऊ दे यार, नको जाऊ दे. मग सगळेजण करतात ते बरोबर आहे, नुसतं अभिनेत्री म्हणून हा 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 छान, देतील तेवढं काम घ्या, करा, मानधन घ्या, घरी जा, हेच उत्तम आहे. स्वतःसाठी काहीतरी करणं इट्स टेकिंग सो मच ऑफ युअर एनर्जी. पण मग मला काही मुद्दे असे होते की त्यांनी मला गिवअप करू दिलं नाही. आणि त्यातलं एक प्रार्थना एक होती. आणि मी एकदा प्रार्थना केली आहे की मी 12 ज्योतिर्लिंगांची एक प्रदक्षिणा करणार आहे, मी दर्शन घेणार आहे. सो फुलवंती यशस्वी होतोय तर मी ते एक दुसरं काम करणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, अजून 2 कादंबऱ्यांचे राईट्स घेऊन ठेवलेत. चिंतन खानोलकरांची खूप सुंदर कादंबरी आणि अजून एक कादंबरी, त्याचं नाव नाही घेता येणार मला. तर ते यशस्वीरित्या हे मी पार पाडते आणि जर उत्तम होत आहे तर मग त्या 2 कथांना हात घालणार आहे. क्या बात आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीकरता मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि फुलवंती सुद्धा मस्त हाऊसफुल होईल यात काही शंकाच नाही आहे. त्यामुळे त्याबद्दल सुद्धा हाऊसफुल शुभेच्छा लोकशाहीकडून. आणि आदिशक्तीच्या निमित्तानं तू आज इथे आलीस. एक वेगळा पैलू आपण म्हणूया तुझ्यातला महाराष्ट्रातल्या आपल्या तमाम मैत्रिणींना सुद्धा अनुभवता आला. त्यांना निश्चितच तुमच्याकडून फुलवंतीकडून एक एनर्जी तर निश्चितच मिळाली असेल. त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू. लोकशाहीचे सुद्धा मनापासून आभार. तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांपर्यंत हा मेसेज देते की येस, फुलवंती 11 ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. अतिशय भव्य दिव्य असा हा देखणा चित्रपट आहे. कदाचित आत्तापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट असेल. जरूर थिएटरमध्ये जाऊन बघा, पहिल्या आठवड्यात बघा, आत्ताच पैसे बाजूला काढा आणि नक्की बघा. चित्रपटगृहात बघा. मोबाईल आणि OTTवर बघायची ही फिल्म नाही आहे, ही अशी फिल्म आहे ग्रँड. ते चित्रपटगृहात बघा, सहकुटुंब सहपरिवार बघा. दसऱ्याच्या पूर्वी आनंदाचं सोनं लुटा. हा क्या बात है, ये बात. आदिशक्तीच्या निमित्ताने आता इथे वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या मैत्रिणीसह, तिच्या कार्यकर्तृत्वासह. तोवर इथंच थांबतेय. नमस्कार.